जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. आपण 1-2 मिनिटं थांबूयात आणि सुरुवात करूयात. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर सुरुवात करूयात. 5 मिनिटं झाली. हो, जरा थोडंसं मी ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. म्हणजे माझ्या जन्मभूमीपासून मी 8,000 मैलावर जेव्हा बसतो तेव्हा खऱ्या अर्थाने खरं मातृभूमीची खरी किंमत कळते, की तिच्या अपार उपकारांची आणि प्रेमाची जाणीव होते. हो सर. आणि मग मी स्वतःलाच धन्य समजतो की अशी मातृभूमी मला मिळाली आणि या मातृभूमीनीच मला या कर्मभूमीमध्ये काम करायला पाठवलं. आणि माझ्या मातृभूमीची मान कायम ताठ राहील असंच काम मी ह्या माझ्या कर्मभूमीत करत राहील. पाहूया आपल्या भगवंत माझ्या पाठीशी किती उभा राहतोय. हे सगळ्यात तुमच्या जास्त सर्वांच्या महत्वाचे. पाठीशी. हो, पण आपल्या बाजूने आपण प्रयत्न केलाच पाहिजे आपण ना. प्रयत्न करायचा, एवढं नक्की. हा. आणि तुमच्या तर सगळ्या पाठीशी उभा आहेच. तुम्ही सगळेजण आमच्यापेक्षा जास्त नशीबवान आहात की तुम्हाला मातृभूमीतच कर्मभूमी मिळालेली आहे. त्यामुळे हो तुम्ही सर. सगळेजण स्वतःला धन्य समजा. खरंय. चला आपण मग सुरुवात करायची. परत एकदा वंदे मातरम. आपण सुरुवात करूया. वंदे मातरम. आपण सीताया हा स्वयंवर बघत होतो आणि समादिष्टा हा म्हणजे आदेश दिलेलं असं आपण बघितलेलं होतं. त्यानंतर जनकाने आदेश दिलेल्या सचिवांनी तेथे धनुष्य आणले किंवा आदेश दिलेले सचिव प्रयासाने तेथे धनुष्य आणते झाले असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी. पुढचं वाक्य झालं की नाही मला जरा किंचित आठवत नाहीये. नाही, झालं होतं ना, तोलने पुरणे हे झालं होतं आपण. च यत्नवान भविष्यामी करण्याचा प्रयत्न करेन. पण म्हणजे ते आपण करत होतो 13वं वाक्य. चष्मा करत होतो, केलेलं नव्हतं. हा, ते 13वं करत होतो, केलेलं नव्हतं आपण. आणि विशाखाताई करत होत्या का? तर मी आज ऐकेल नुसतं, माझा अजून चष्मा सापडत नाहीये. हॅलो हो सर. लताताई, तुम्ही एकट्याच नाही आहात. ही गोष्ट माझी पण होते. म्हणजे माझा चष्मा नाही, एके जागी असतो आणि अजून मी सगळीकडे माझी हिंडत टर्न असतो. आली नाही तोपर्यंत तर मला वाचता येणार नाही. बर, ठीक आहे, चला. ते आपल्याला एक धडा होता ना, मामाजी की ऐनक म्हणून काहीतरी. नाही, हो सर. आमचं काय आहे ना, 2 फ्लॅट्स आहेत, 502 हा, आणि 1101. तर त्यामुळे मी खाली असते, वर असते. तर त्यामुळे माझी पंचायत होती कधी कधी. पाहते मी तरी तोपर्यंत. आहे बघा, म्हणजे तुम्ही स्वर्ग आणि हो हो. पृथ्वी दोन्हीचा अनुभव घेताय की मी नक्की कुठे होय विसरले. होय होय. काल थोडं बाहेर गेले होते ना, त्यामुळे कुठल्या तरी पर्समध्ये आहे. हरकत नाही, हरकत नाही. आता ठीक मी आहे, ठीक आहे, ऐकते. हरकत नाही. हो हो हो, चालेल. माझी टर्न आली तर मी सांगेल, नसेल चष्मा तर नाही म्हणून.
बर बर बर. हा. चालेल, मग आपण असं करूयात, आत्ता तरी आपण असं समजूयात की आपण विशाखाताईंना करायला सांगितलं होतं, आणि जर सुकेशाताई आले असतील तर मग आपण त्यांच्याकडे जाऊ 13वा वाक्य, आणि त्या नसतील तर मग मोहिनीताई धुरुपकर. बहुतेक खाली असेल, पाहावं लागेल. मी करेल तिला. हा, मोहिनीताई आहेत का? हो सर. हा, घ्या मग ताई. एतस्य तोलने पूरणे अपि च यज्ञवान भविष्यामि. एतस्य तोलने पूर्णे अपि च यज्ञवान भविष्यामि. तोलने पूर्णे विसरले आहे. तोलने आणि पूरणे ही सप्तमी आहे. तोलणे म्हणजे पेलणे, आणि पेलणे, हा. पूरणे म्हणजे धनुष्य, आपण म्हणलं होतं की जेव्हा धनुष्याला आपण प्रत्यंचा लावतो प्रत्यंचा तेव्हाच लावतो तेव्हा. ती ओके. प्रक्रिया पूर्ण होते, राईट? पूर्णे, हा, कारण की पूर्णे. नुसतंच जर का प्रत्यंचा लावलेलं जर का नसेल धनुष्य, तर त्याला धनुष्य म्हणत नाहीत, मग ती नुसती काठी होते. हा. बरोबर आहे? हो सर. तर हा मग तोलणे पूरणे म्हणजे धनुष्याला उचलणे आणि त्याला प्रत्यंचा हा, अपि किंवा पूर्ण करणे अप- असं म्हणा, हा, पूर्ण करणे. च तोलणे आणि च म्हणजे तोलणे आणि पुरणे सुद्धा यज्ञवान. हम्म. यज्ञवान कुठली? यज्ञवान तृतीया आहे. अं, यज्ञ नाही. यज्ञवान नाही. ठीक आहे, यज्ञवानची नाही. भविष्यामी काय आहे सांगा. भविष्यामी म्हणजे भविष्यात. भविष्यामी म्हणजे होईन, हो होईल म्हणजे की मला नाही? पूर्ण तयार. भविष्य काळ आहे की नाही? भूभवती धातू आहे की नाही आपला? हो हो, भविष्यामी म्हणजे मी होईन, म्हणजे आता होईल. मी कसं आहे, तुम्ही लहान होतात तेव्हा आईला तुम्ही काय भविष्यकाळ. म्हणायचात की मी मोठेपणी एक मोठी कलाकार होईन, हो. म्हणजे काय म्हणायचा? की हे अहम. हा धनुष्य एतस्य तोलने म्हणजे हा आणि मी धनुष्याला. मी तुम्हाला तुमच्या आईशी जो तुमचा संवाद व्हायचा तो सांगतोय की मी शिक्षिका होईन मोठी हम्म. झाल्यावर. हो हे हो, कसं ना, अहम बरोबर. शिक्षिका शिका भविष्यामी. भविष्यामी हा, असं तुम्ही होईल. तुमच्या आईला लहानपणी सांगत असाल. सांग हो. हा, तिथे काय, मी मोठी झाले की शिक्षिका होईन, त्यातला हा भविष्यामी आहे. भविष्यामी, हा. हा. कळलं सर. हा, भूधातू. मग आता इथे आपण येऊया. एतस्य तोलने, आता एतस्य. बघा, म्हणजे एतस्य म्हणजे कशाचं, हे आपण सगळं कशाविषयी बोलतोय? ते जे शिवधनुष्य आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. हो. तो तो नाही, एतस्य म्हणजे एतस्य त्या. म्हणजे हे, एतस्य म्हणजे ओके. हे ना, याच्या, ह्याच्या याच्या म्हणजे उचलण्या. या धनुष्याच्या. हो, या तोलन धनुष्याच्या आणि उचलण्याने आणि प्रत्यंच्या लावणाने अं, अ, पेलण्यात, पूर्ण तो करण्यात, कारण की सप्तमी येत इया त इया. हो, पुरणे आणि तोलने म्हणजे पूर्ण करण्यात, हा, आणि यज्ञवाण म्हणजे पेलण्यात. षष्टीचा. कुठली षष्ठी आहे ताई? देवानाम यज्ञवान कसं येईल सर? हा, देवानाम. आपण यज्ञवान बाजूला करू ना, यज्ञवान करू, होईन काहीतरी. बरोबर आहे, हो. याच्या तोलण्यात म्हणजे पेलण्यात आणि पूर्ण करण्यात सुद्धा मी होईन यज्ञवान. तर हे यज्ञवान. आपल्याला शोधून काढायचं. प्रयत्नशील होईन. प्रयत्नशील, प्रयत्न सारखंच यज्ञ. यज्ञवान. हा, प्रयत्नशील होईन असं पाहिजे. हो. मी हे पण जरा थोडस बदलायला पाहिजे, हे बरोबर वाटत नाही. मी याच्या उचलण्याचा आणि पूर्ण करण्याचा नाही. मी याच्या तोलण्यात म्हणजे उचलण्यात आणि पूर्ण करण्यात करण्यात प्रयत्नशील होईन. होईन. 14वा. मोहिनीताई नंतर आता छायाताईंकडे जाऊ आपण. हो सर. हा,
एवम् उक्त्वा हा राम उक्त्वा रामः चापं मध्ये जग्राह लीलया पूरयामास च. हा एवम उक्त्वा एवम् असे उक्त्वा म्हणून असे म्हणून रामाने चाप नाही, रामाने आहे मध्ये का ताई? राम ही प्रथम आहे ना. राम हट हा राम चाप राम चाप मध्यभागी हा तो चाप धनुष्याला चापम अं, मध्यभागी लीलया म्हणजे मध्यभागी सहजतेने उचलता झाला, लावता झाला. हा लीलयेने म्हणजे सहजतेने पूर्ण पूरयामास करता झाला. म्हणजे पूर्ण करता मध्यभागी धरण्यात व धनुष्याला लीलयेने पूर्ण करता झाला. सहजतेने पूर्ण करता झाला. हा अशा प्रकारे राम धनुष्याला अशा प्रकारे म्हणायची नाही. एवं म्हणजे असं असे असे बर म्हणून, अशा प्रकारे असे म्हणून इथे नाहीये. बर असे एवम म्हणून उक्त्वा राम असे म्हणून. हे बघा इथे काय असे म्हणलं, प्रभू श्रीराम काय म्हणले? मी प्रयत्नशील होईन. बरोबर. होईल. हो. आता त्याच्या पुढे काय म्हणतात प्रभू श्रीराम? म्हणजे पुढे काय एवम झालं? असे जेव्हा प्रभू श्रीराम म्हणाले ते म्हणून हो. राम राम धनुष्याला चापम मध्यभागी धरते झाले आणि सहजतेने पूर्ण करते झाले. पूर्ण करते झाले. अच्छा. हा हो सर. जग्राह हे परोक्ष भूतकाळी वचन आहे. जग्राह म्हणजे आणि ते तुम्हाला आता येईल पुढे, म्हणजे कुठल्या धातूचं वगैरे. हा ध्रुव धारयती हा जो धातू आहे ना, हा त्याचं जग्राह हे अपरोक्ष भूतकाळी वचन आहे. बर अपरोक्ष नाही, परोक्ष भूतकाळ. बघा मी पण मराठी भाषेचा किती पगडा आहे माझ्यावर. परोक्ष भूतकाळ असा परोक्ष भूतकाळ जो तुमच्या माझ्या आधी होऊन भूतकाळात गेलेलं. झालेला नाही, फार पूर्वी झालेला आहे, की जे आपल्यापैकी कोणी हयात लोक आहेत त्यांनी बघितलेलं नाही. अच्छा. हा कारण की लक्षात ठेवा, रामायण ही काय म्हणतात काल्पनिक कथा नाही. हा हो. काव्यरूप इतिहास आहे हा. वाल्मिकींनी पाहिलेला. हो. वाल्मिकी हे स्वतः त्याचे काय म्हणतात ना, साक्षीदार होते. अच्छा. घडून गेलेला इतिहास. हो, प्रत्यक्ष घडलेला इतिहास. प्रत्यक्ष घडलेला. फक्त आपण नव्हतो त्यावेळेला. हो. आपण साक्षीदार नाही त्याचे. हा पण हो तसं शिवाजी महाराज होऊन गेले तेव्हाही आपण नव्हतोच की. नव्हतंच. हो पण सर. म्हणून आपण असं नाही म्हणत की शिवाजी महाराज ही एक काल्पनिक कल्पना आहे. नाही सर. हम्म चालेल. पुढचं वाक्य कोण घेत आहे? आता लताताईंचा चष्मा नाही मिळालेला अजून, त्यामुळे आपण अपर्णाताईंकडे जाऊ. हा. वाचते. यदा रामेण तस्मिन् मौर्वी आरोपिता तदा तद्धनुः बभञ्जः. भवंज बभंज जेव्हा रामाने हो जेव्हा यदा तदा बघा, रा जेव्हा तेव्हा. जेव्हा रामाने ती तस्मिन् मौर्य आरोपिता प्रत्यंचा ना मौर्य. हा मौर्वी म्हणजे प्रत्यंचा. हा ती प्रत्यंचा त्याच्यावर म्हणजे त्या धनुष्यावर त्यावर चढवून त्यावर प्रत्यंचा आरोपित केली हा म्हणजे रोपित केली. रोपित केली तेव्हा ते धनुष्य
भग्न मोडले, भंगले. भंगले. हा भंगले. हम्म. झाले. हं. हो की नाही? ते मोडलं की नाही? कड कड कड. हो हो, आवाज आला ते. हा, त्यात बघा बभंज हा पण भंज भूतकाळी रूप आहे. नवीन. हो तेव्हा ते धनुष्य तुटले. अंजली मौर्वी, मौर्वी. मौर्वी नावाचं कुठलं गाव आहे का उत्तर प्रदेशात? मौर्य मौर्य देश म्हटलेलं आहे. मौर्य आहे, मौरवी नाही ऐकलेलं. मौर्वी असं मला वाटतंय. कुठंतरी एखादं गाव असावं असं का कोणास ठाऊक मला ऐकल्यासारखं वाटतंय. म्हणजे युपी, मध्य प्रदेश असं कुठेतरी असावं. अच्छा. ठीक आहे. म्हणजे असं मला पुसट पुसट काहीतरी शब्द ऐकल्यासारखा आठवतोय आणि तो बहुतेक गावाबद्दल होता की काय. चालेल, ठीक आहे. पुढचा मग आपण अपर्णाताईंकडनं कोणाकडे जाता येईल? निशिगंधाताईंकडे जाऊ. हा, ठीक आहे. घेते घेते. 16वं ना. हा. हो हो, प्रांजली ही. प्राञ्जलिः राजा जनकः विश्वामित्रम् उवाच अति अद्भुतम् इदम् अकिंचित अचिंत्यम अतर्कितंच. म्हणजे प्रांजली राजा जनकः विश्वामित्रम उवाच. हाताची ओंजळ जोडून राजा जनक विश्वामित्राला म्हणाला, अति अद्भुत, हे अति अद्भुत आहे. अचिंत्यम अतर्कितम, कधी याचा विचार तर्कही केला नव्हता आणि जसा विचारही आला नव्हता. हा, म्हणजे हे अचिंत्यम. हे अति अद्भुत आहे. हा, अचिंत्य आहे म्हणजे म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे बरोबर आहे. आणि तर्क करण्याच्याही पलीकडे आहे. बरोबर आहे. आणि अतर्कित आहे. अतर्कित हा शब्द आपण मराठीत वापरू शकतो. हो हो, तर्क वापरतोस. हा मग तर्क वापरतो ना. हो, अतर्क्य. तर्क वापरला. अतर्क्यही म्हणतो. हा, हा, मग अतर्क्य आहे. आणि अतर्क्य आहे. हा, अतर्क्य आहे, अचिंत्य बरोबर. आणि अतर्क्य अतर्क्य आहे, हे बरोबर. दोन्ही शब्द मराठीत ग्राह्य हो आहेत. हो हो, आहेत. आणि मग कसं करायचं ना, आपण निशिगंधात आपण जेव्हा हे शब्द वापरतो मराठीत, तेव्हा आपण कंसामध्ये त्याचा अनुवाद लिहू शकतो बरं का पुढे. हा, म्हणजे अचिंत्य म्हणजे चिंतेच्या पलीकडे, कल्पना कळण्याच्याही कल्पने पलीकडे कडले. आणि अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडचे. विचार करण्याच्याही पलीकडे. ठीक आहे ना, हे आपण लिहू शकतो. हो, म्हणजे आम्हाला समजलंय असं दाखवायला. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आपण आपलं नाही, आता मला शब्दच माहिती नाही किंवा मला अर्थच कळलेला नाही म्हणून मी आपलं असं. अचिंत्य आणि अतर्क्य म्हणलो, असं नाही होत. मग हा. जेव्हा तुम्ही कंसात लिहिता तेव्हा अनुवाद जो वाचतोय त्याला लक्षात येत असतं की नाही, निशिगंधात त्यांना पूर्णपणे कळलेलं आहे. हो हो, बरोबर, तसंच लिहायला पाहिजे. चालेल. पुढचं 17वं वाक्य कोण गेलं? तसीमते आल्यात. सीमाताई. हा, घ्या ताई. मम सुसुता सीता रामं भर्तारं प्राप्य कीर्तिम् आहरिष्यति. हा, मम सुता म्हणजे सुसुता, म्हणजे माझी चांगली मुलगी बरोबर आहे. बघा, सीता. सुसुता, चांगली मुलगी. रामं भर्तारं प्राप्य. प्राप्यम, रामपती म्हणजे असं हे आता असं एक्झॅक्ट ग्रामर नाही माहिती. रामम म्हणजे प्रतिरामास. हा, प्राप्त करून. पतिरामास प्राप्य म्हणजे प्राप्त करून. कीर्ती म्हणजे कीर्ती अहिरिष्यती म्हणजे मिळवेल. बरोबर आहे. अहिरिष्यती माहिती नव्हतं. हा, पण भविष्य काळातलं काहीतरी असेल. आणि कीर्ती आहे म्हणजे याचा अर्थ कीर्ती मिळवेल, नाही का? हो, हा, थोडेफार तर्क आपल्याला करता येतात. हो, प्राप्त माझी पण करेल. चांगली कन्या सीता रामाला पती म्हणून प्राप्त करून कीर्ती प्राप्त करेल. माझी चांगली कन्या सीता रामास पती म्हणून किंवा पती रामास प्राप्त करून
कीर्तिम म्हणजे कीर्ती स, कारण की स लाते सला नाते, हं, आहरिष्यती प्राप्त करील, प्राप्त भविष्यकाळ. करेल. हो. पुढे कोण घेत आता? सीमाताई नंतर विशाखाताई आल्यात? नाही, मध्ये नाही, मी विद्याताई तंडवलकर आहेत. सीमाताईंनंतर मी आहे. हा. हा, सॉरी, घ्या 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 विद्याताई. मन्त्रिणः मे शीघ्रम् अयोध्यां गच्छन्तु राजान् दशरथं च सम्प्राप् दिसत नाही ते सम्प्रार्थ्य अत्र आनयन्तु. हा, मंत्री हा, आम्ही शीघ्र अयोध्याला जाऊन गच्छन्तु राजा दशरथ हा. अयोध्याम म्हणजे सम्प्रा- काय होईल? अयोध्येमध्ये किंवा अयोध्येला. अयोध्येला जाऊन हा, आणि राजा दशरथाला संप्रार्थ्य अत्र आनयन्तु. इथला वृत्तांत काय बरं, वृत्तांत का वाटतंय तुम्हाला? म्हणजे संप्रार्थ्य म्हणून मला असं वाटलं. हा, इथे म्हणजे घडलेली सगळी हकीकत. प्रार्थना करून, हा, चांगली प्रार्थना करून. चांगली प्रार्थना करून अत्र आनयन्तु. हा, इथे आणा. हे आता मी आणा. तुम्हाला आनयतू आणि आनयंतू, बघा मी तुम्हाला हा. सांगितलं होतं ना, तू जेव्हा येतं अंतू बरवा, हा. आपला पु ल देशपांड्यांचा, हम्म. त्या घेऊन प्रकारची जी आला. रूप आहेत ती सगळी घेऊन आला. आज्ञार्थ आहेत. हा. हा. लोट लकार म्हणून आपण शिकलो होतो बघा, आज्ञार्थी रूप. हम्म. फक्त हे प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे, आनयंतू. आनय म्हणजे आणणे, नय म्हणजे नेणे. नाही. म्हणून काय म्हणले ते आता हे सगळं काय म्हणतोय? मम सुता कोण म्हणेल? जनकच राजा म्हणू शकतो. ओके, कारण की हो. सीतेचे ते वडील आहेत. मग जनक राजा पुढे काय म्हणतोय? मंत्रिणः मे शीघ्रम अयोध्याम गच्छन्तु, म्हणजे जाऊन. बरोबर आहे, माझ्या मंत्र्यांनो शीघ्र अयोध्येला जा. बघा, जाऊन. गच्छन्तु जा म्हणजे आदेश देतोय आता जनक हा. राजा. तो काही विनंती करणार नाही आता. हो. हा, अयोध्येला जा आणि राजा दशरथास योग्य प्रार्थना करून येथे घेऊन या. बरोबर. माझे मंत्री त्वरित अयोध्येला जाओत आणि राजा दशरथाला विनंती करून येथे आणोत. बघा, जावोत करोत हे सगळं इच्छा रूप आपण, हा, इच्छा किंवा आज्ञा या अर्थी. आणि राजाची इच्छा ही आज्ञा असते, ती विनंती नसते कधी. चालेल, पुढचं. त्यानंतर ततः, अच्छा नाही, 19 कोण करणार आहे? पण आता विद्याताई नंतर अपशंकर कुटुंबीय आलेत का? अपशंकर कुटुंबीय खूप दिवस झाले आलेले नाहीयेत ना. आता मला काळजी वाटायला लागली. मागच्या सोमवारीच येणार होते सर ते. हो, म्हणजे त्यांनी शेवट मला कळवलं होतं की हो मी काहीतरी अडकलोय, एवढंच. हो का? ते नाही माहिती. हा, पण म्हणजे पावसात अडकलोय का काय असं म्हणले होते. आता खरंच काळजी वाटायला लागली. कारण की प्रथम म्हणजे ते आले होते, त्यानंतर त्यांच्या पत्नी उशिरा का विना पण आल्या.
भारतात हो. गेल्या होत्या आणि त्यानंतर पती पत्नी दोघंही यायला लागले होते. पुन्हा कुठेतरी बाहेर गेले होते ना सर ते? हो, पण म्हणजे ते म्हणले होते की 1-2 दिवसात आम्ही परत येऊ, एवढं म्हणले होते ते. आता मात्र काळजी वाटायला लागली हो. हो, बरेच 8 दिवसाच्या वरून गेले. हो ना, म्हणजे ठीक आहे, एखाद्या ठिकाणी एखादा माणूस अडकतो, पण आपण म्हणजे त्यांनी काही मेसेजही नाही पाठवलेला. नाही ना, मला उशीर होतोय वैयक्तिक पण पाठवलेलं नाही, म्हणून मी बघतोय की काही त्यानंतर काही कळवलंय का, की जो माझ्याकडनं वाचला गेला नाहीये, किंवा हो. तुमच्यापैकी कोणाला त्यांनी काही लिहिलंय काय बघा. रुपाली आणि मी आपल्या सोमवारपर्यंत प्रवासात आहोत, हे ते हो गुरुवारी ऑगस्ट 6 ला म्हणलेले आहेत. हो सर. त्यानंतर ते आले होते खरे. बर ठीक आहे, मी सगळ्यांचा वेळ नाही घेत, पण मला आता प्रवासात अडकलो आहे. हा, म्हणजे सोमवारी पर्यंत प्रवासात आहोत आणि तिथे अडकलेले आहेत. म्हणजे बघा, शेवट इथे म्हणलेत ते आपल्या सगळ्यांशी बोलताना कधी बरं, ट्यूजडेला म्हणलेत, गेल्या आठवड्यात. आणि आज आहे आपला रविवार, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. माझ्या इथे रविवार. बर ठीक आहे, मी नाही तर मग शेवटी फोन करीन मी त्यांना आज. बर, कोण घेत आहे मग आता? विशाखाताई आल्यात? नाही, त्या तर मुलाबरोबर प्रवासाला गेल्यात, नाही का, सोमवार येत आहेत. सुकेशाताई आहात का तुम्ही? मोहिनीताई घेताय? मोहिनीताई, हो सर. हा, 19वं वाक्य घ्या. ततः दशरथः मिथिलाम् उपेयवान्. मिथिलाम् उपेयवान्. तत् तत् म्हणजे तेव्हा. ततः, त्यानंतर. ततः त्यानंतर दशरथ मिथिलात मिथिलेस, उपेयवान म्हणजे मिथिला, ते मिथिला नगरी आहे ना. हा हो. हा येता झाला. Yes, come back near. हम्म. आला किंवा येता झाला. केलेला आला. उपेयवान. उपेयवान आला फक्त यासाठी वापरलंय त्यांनी. हा, हे एक प्रकारचं भूतकाळी रूप आहे. कृदंत. हा, कृदंतामध्ये जात ते. मी काय करीन, हे जे आपली ही जी रूप आहेत ना, ती कृदंताची एकदा नंतर परत घेईन वाटल्यास सगळ्यांसाठी. ठीक आहे, हो सर. म्हणजे ज्या थोड्याफार शंका येतात ना, त्या जमते, म्हणजे तुमच्या मिटतील. हो, कारण की माझ्या समोर आज पहिल्यांदाच तो वर्ड आलेला, उपेयवान. हा, बरोबर आहे ना, साहजिक आहे. चालेल, पुढे घ्यायचं, मग आपण छायाताईंकडे जायचं. हो सर. हा, जनकः अस्य पूजां कल्पयिता कल्पयित्वा कल्पयेत्वा. कल्पयित्वा एनम् उवाच दृष्ट्वा दिष्ट्या, प्राप्त्यः दिष्ट्या. दिष्ट्या प्राप्तः असि सह वसिष्ठेन. हा, जनक च अस्य पूजा म्हणजे जनक राजाने आणि जनक याची पूजा करून कल्पयित्वा, करून, एनम म्हणाला उक्त्वा. असे म्हणाला की हा, दृष्ट्वा म्हणजे महद्भाग्य म्हणाला. माझे महद्भाग्य की हा, असी असी म्हणजे सहवसिष्ठ. त्वम असी.
अशी हे वाक्य आपण शिकलो होतो ना. अस्मि स्वाहा हो स्मः हो असिस्थ हो हस्त अस्तिस्थ संती. म्हणजे कुठेतरी त्वम असणार. त्वम अशी सह हा त्या- म्हणजे त्वम वशिष्ठेन सह दिष्ट्या दृष्ट्या प्राप्त. बघू आपण, आपल्याला दिष्ट्या हा शब्द लक्षात आलेला नाहीये, बरोबर. हो महद्भाग्य की हा प्राप्त, वशिष्ठ बघ असं. आता इथे हा. वशिष्ठ अशी वशिष्ठेन सह प्राप्त. त्वम दिष्ट्या प्राप्त प्राप्त असी. तू आहेस, काय झालायस, दिष्ट्या प्राप्त झाला आहे. महद्भाग्य म्हणजे काय, मोठं भाग्य. अच्छा, दिष्ट्या म्हणजे नशीबवान मोठं. झाला जनक त्यांची पूजा करून त्याला म्हणाला की मोठ्या भाग्याने आपण वसिष्ठासह प्राप्त झालात. हा, आता हे का बरं म्हणलं असेल जनक राजा, सांगा. कारण की वशिष्ठ ऋषींबरोबर दशरथ राजाला तिथं बोलवलंय. वशिष्ठ हे हो कुलगुरू होते, हो बरोबर आहे. हो, ऋषी श्रेष्ठ म्हणजे त्यांचे गुरु राय. हा नाही, त्यांचे कुलगुरू होते, हो बरोबर. हो विश्वामित्र आहे. हे फक्त एक थोर ऋषी होते, पण हो त्याचे आहे. कुलगुरू नव्हते. नाही. विश्वामित्रांनी फक्त वर मागून दशरथाकडनं प्रभू श्रीराम आणि यांना सांगितलं की या दोन पोरांना तू मला दे, तुम्हाला वचन दिलं होतंस, हो बरोबर आहे. पण ते कुलगुरू नव्हते, कुलगुरू वशिष्ठच होते. वसिष्ठ होते. हो हा, आहे. आणि म्हणून जनक राजा काय म्हणतोय, जेव्हा त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन दशरथ राजाला योग्य प्रकारे प्रार्थना करून इकडे घेऊन या, आणि हो जेव्हा दशरथ राजा त्याच्या सपरिवार आणि वशिष्ठ ऋषींना घेऊन तिथे आला हा. मिथिलेत, तेव्हा जनक राजा त्याची पूजा केली त्यांनी, हो दशरथाची. ते दोघं आणि व्याही मग व्याही झाले, बरोबर. हो त्यामुळे जनक राजांनी व्याही दशरथाची पूजा केली, आणि तो म्हणला की मोठ्या भाग्याने आपण वशिष्ठांसह मला प्राप्त झालात. म्हणजे तुमचं येणं हे देखील, याबद्दल मी मग स्वतःला भाग्यवान समजतो, आणि हा. वशिष्ठांबरोबर येऊन मी अतिभाग्यवान समजतो स्वतःला. हो असं अशा अर्थी आहे दिष्ट्या, मोठं भाग्य. साधं भाग्य नाही, मोठं भाग्य. हो म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला खूप वर्षांनी आपल्या आई वडिलांचं दर्शन होणं हे आपलं भाग्य आहे. हो, किंवा एखादी खूप श्रेष्ठ व्यक्ती भेटल्यावर आपण हा, म्हणतो अहो आपण भाग्य. महत् भाग्य म्हणतो. हो हो महत् हो भाग्य हा अगदी योग्य शब्द वापरला छाया ते. हो म्हणजे संतांचं दर्शन होणं हे महत् भाग्य म्हणतो आपण. खरंय. हा, चालेल. पुढचं आपण बघायचं 21वं वाक्य. लताताई ऐकणार आहेत, त्यामुळे आपण अपर्णाताईंकडे जाऊ. ददामि सीतां रामाय उर्मिलां लक्ष्मणाय च. बघा, मी ददामी म्हणजे मी देतो, सीतेला सीता रामाला आणि उर्मिला लक्ष्मणाला देतो. हा, मी रामाप्रती सीतेला रामाला देतो सीतेला आणि आणि लक्ष्मणाप्रती उर्मिलेला लक्ष्मणाप्रती देतो. उर्मिलेला देतो. बघा, चतुर्थी आहे, प्रती. रामाय तस्मै नमः म्हणतो ना आपण, त्या रामाप्रती माझा नमस्कार असो. केशवाय नमः, त्या केशवाप्रती माझा नमस्कार असो. प्रति आणि साठी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, बरं का. हम्म, हम्म. चालेल. पुढे कोण करताय? निशिगंधाताई. करते. हा,
दशरथः च तत् आकर्ण्य सहर्षम् उवाच राजन् सदृशः धर्मसम्बन्धः रामस्य सीतया सह लक्ष्मणस्य उर्मिलया सह दशरथः च तत् आकर्ण्य सहर्षम् उवाच. दशरथ ते ऐकून अतिशय आणि आणि आनंद आणि आणि हा मध्ये आहे. आणि आणि दशरथ हा, ते आणि ऐकून अतिशय आनंदाने म्हणाला, हा राजन हे राजा, सदृशः धर्मसंबंधस्य रामस्य सीतया सह. म्हणजे हा सदृशः म्हणजे सारखा ना, सदृश म्हणजे म्हणजे सारखा. म्हणजे आता तुम्ही म्हणता ना म्हणजे की मी सीता माझ्या आणि वडिलांची रामाचा, सदृश आहे, म्हणजे हा काय मी सीता माझ्या आणि वडिलांसारखी रामाचा, दिसते. हा तसंच लक्ष्मण आणि उर्मिलाचा संबंध सारखा आहे. हा सदृश धर्मसंबंध रामस्य सीतया सह लक्ष्मणस्य च उर्मिलया सह. हा जसा रामाचा सीते बरोबर बरोबर तसाच तसाच लक्ष्मणाचा उर्मिलेसह उर्मिला धर्मसंबंध संबंध, आहे. हा धर्मसंबंध आहे. हा, सदृश धर्मसंबंध आहे. म्हणजे थोडक्यात धर्मानुरूप किंवा धर्माला धर्मानुसार अनुसरून. जो संबंध प्रस्थापित केलाय तो. बरोबर. बघा किती सुंदर संज्ञा आहे बघा, धर्मसंबंध. धर्मसंबंध. म्हणजे आपण लग्नाकडे धर्मसंबंध या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे. आणि ती खरीच गोष्ट आहे, कारण की दोघाही नवरा बायकोंना काही धर्म म्हणजे काही कर्तव्य करण्यासाठी कर्तव्य, तो हो. संबंध प्रस्थापित केलाय. आणि म्हणूनच त्याला संस्कारांची गरज असते. आजकाल आपण लग्न हे इव्हेंट केलेलं आहे, नाही, पण खऱ्या अर्थी तो संस्कार आहे. त्यालाही धार्मिक कार्य म्हणूनच संबोधायला पाहिजे. बरोबर आपण आहे. धार्मिकच म्हणतो. आणि हे धर्म कसं आहे, हे कर्तव्य दोघाही नवरा बायकोंवर ते कर्तव्य म्हणजे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. म्हणजे हे नुसतेच संबंध नाहीयेत, तर त्या संबंधांमध्ये अनेक कर्तव्य ते बंधन. अपेक्षित आहेत. आणि त्या संस्कारामध्ये ह्या कर्तव्यांची जाणीव करून दिली जाते, की एक पती म्हणून काय कर्तव्य आणि एक पत्नी म्हणून त्या बाईचं काय कर्तव्य. संबंध फारच सुंदर शब्द आहे हा. योग्य शब्द आहे. योग्य. लक्ष्मण. पुढे काय आपण जाऊयात. कोण करता येतं तुमच्या नंतर? सीमा. जनकः तु प्राञ्जलिः उवाच धन्यं मन्ये मम कुलम. जनक सुद्धा हात जोडून म्हणाला, धन्य माझे कुल. हे मन्ये नाही कळलं फक्त. धन्यम मानणे म्हणतो ना आपण, मी मानतो. माझ्या कुलास मी धन्य मानतो. मी धन्य मानतो. का बरं असं म्हणाला? तर मी जनक राजा आहे आणि मी माझ्या 2 मुलींची लग्न, एक उर्मिला आणि दुसरी सीता, यांची 2 अतिउत्तम, एक पुरुषोत्तम आहेत राम, हो. आणि लक्ष्मण हे त्यांचे सर्वोत्तम बंधू आहेत. म्हणजे बघा, एक सर्वोत्तम आणि एक दुसरे सर्वोत्तम बंधू यांच्याशी लावून देतोय. आणि म्हणून तो म्हणतो की माझं कुळ किती धन्य आहे, की माझ्या 2 मुली या 2 सद्गुरूंशी धर्मसंबंध प्रस्थापित करतायत. जनक हात जोडून म्हणाला, प्रांजली ही म्हणजे हात जोडून.